नमस्ते, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण फिजिक्स या सब्जेक्टचा आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की अपॉर्शन डिपेंड फोर्स F is equal to 8 minus 4x plus 3x square Newton act on a small body of a mass 2 kg displaced it from x is equal to 0 and x is equal to 5. The work done is joule. सर आपल्याला वर्क डन फाइंड करायची सर जी. वर्क डन सर एका प्रकारची एनर्जी असते. वर्क डन फॉर्म्युला सर काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सर आपल्या वर्क डनचा फॉर्म्युला असतो. आणि सर वर्क डन एका प्रकारची काय सर एनर्जी आहे. म्हणून सर या वर्क डनचं सर काय आपलं SI युनिट जूल आहे. कारण सर कोणत्याही एनर्जी सर SI युनिट जूल असतं. तर वर्क डन एका प्रकारचं काय एनर्जी आहे. आणि पण वर्क डन इज द स्केलर क्वांटिटी, एनर्जी द वेक्टर क्वांटिटी बाबूजी. तर बघा फोर्स का सर फोर्स वेक्टर क्वांटिटी असते आणि डिस्प्लेसमेंट सर एका प्रकारची वेक्टर क्वांटिटी आहे. बट आपलं वर्क डन सर एका प्रकारचं काय स्केलर क्वांटिटी आहे. यस ऑर नो? यस सर. एका प्रकारचं एनर्जी फॉर्म आहे सर आपलं वर्क डन. आणि त्या जी आपलं युनिट आहे का सर ते SI युनिट आहे का ते जूल आहे ते. यस ऑर नो? यस सर. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपला सॉल्व्ह करायचा हा क्वेश्चन. आजच्या क्वेश्चनमध्ये सर जे आपलं F इज इक्वल टू सर काय दिले बघा आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपलं F इज इक्वल टू दिलेलं आहे. F इज इक्वल टू सर आपला काय दिले बघा 8 मायनस 4x प्लस काय बघा सर प्लस 3x स्क्वेअर सर आपलं हे दिलेलं आहे. हे सर कोणती क्वांटिटी आहे? सरी वेक्टर क्वांटिटी आहे. यस ऑर नो? यस सर. हे सर न्यूटन मध्ये दिलेलं आहे. आणि x इज इक्वल टू सर 0 आणि x इज इक्वल टू 5 दिलेलं आहे. आणि सर आपला हे W फाइंड करायचं आहे. W द वर्क डन सर जी हे काय सर एका प्रकारची एनर्जी आहे. याचं जे आपलं SI युनिट आहे का सर ते काय जूल आहे. कारण एका प्रकारची एनर्जी आहे. यस ऑर नो? यस सर. त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सर. काय असतो रे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला ऑफ वर्क डन. हा या ना. हा सर. चला सॉल्व्ह करूया. हा सर आपला क्वेश्चन इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करावा लागतो. व्हॉट इंटिग्रेशन सर जी? तर बघा इंटिग्रेशन म्हणजे सर डिफरन्शिएशनच्या उलट असतं. काय सर? इंटिग्रेशन हे डिफरन्शिएशनच्या उलट असतं. यामध्ये +1 होत असतो आणि त्यामध्ये -1 होत असतो. डिफरन्शिएशन म्हणजे काय सर तोडणं आणि इंटिग्रेशन जोडणं. तर आपण काय जोडणी करायची. ओके ओके सर. तर याला W इज इक्वल टू याला 0 तर 5 यस ऑर नो? यस सर. काय सर आपलं 8 मायनस 4x प्लस काय 3x काय पुन्हा सर स्क्वेअर. यस ऑर नो? यस सर. दिअर फोर सर काय होणार 1 प्लस होणार. म्हणून सर लिहा लिमिट मध्ये x इक्वल टू 0 अँड x इक्वल टू 5 8x मायनस 4x प्लस काय 3 का क्यूब आणि तो स्क्वेयर बाय 2/3 कट गया. कितना 2 आ गया. ऐसा और नो? यस सर. दियर 4 कितनी वैल्यू इसकी 5 माइनस सर का है 2 ब्रैकेट में 5 का स्क्वायर प्लस 5 का क्यूब. ओके ओके सर. दियर 4 कितने यहाँ पे 14 माइनस कितने यहाँ पे 15. ओके प्लस का सर 1 to 5. ओके ओके दियर 4 कितने यहाँ पे आंसर आएगा. यहाँ माइनस होगा. ओके यहाँ पे सर आएगा 10. ओके 10 -10 आएगा. -10 प्लस 125 कितना आंसर यहाँ पे इन जूल. क्लियर ना? क्लियर छापो दिमाग में.